परळीत आर्थिक व्यवहारातून तरुणाचा खून, रेल्वे पटरीवर मृतदेह फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न, दोघांवर गुन्हा दाखल. परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक व्यवहाराच्या लेवाडी कारणावरून शिवारामध्ये एका तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह रेल्वे पटरीवर फेकून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. आणि या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अफजल खान उर्फ तोहीद खैराती खान पठाण, राहणार सरदारनगर परळी, तालुका परळी, जिल्हा बीड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी फिरोज खान खैराती खान पठाण, वय वर्ष 45, राहणार सरदारनगर परळी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिनांक 31 मे 2026 रोजी लेंडेवाडी शिवार येथे ही घटना असून आरोपींनी आपसा संगनमत करून मयताशी असलेल्या आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून त्याचा खून केला आणि त्यानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह लेंडेवाडी शिवारात परळी ते घटनांदूर जाणाऱ्या रेल्वे पटरीवर फेकून देण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी खालील आरोपींवर गुन्हा दाखल केलेला आहे. ऋषिकेश परमेश्वर पट, राहणार वरवटी, तालुका अंबाजोगाई, हमो सोमेश्वर नगर परळी, तर गौरव दीपक व्यास, राहणार स्नेहनगर परळी, तालुका परळी, जिल्हा बीड या दोन्ही आरोपींविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात 264/2026 नुसार भारतीय न्याय संहिता BNS कलम 103(1), 238(3)(5) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ऋषिकेश शिंदे, सहाय्यक पोलीस अधीक्षक, अंबाजोगाई उपविभाग यांच्याकडे सोपवण्यात आला. दाखल अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक मेंढके हे काम पाहत आहेत. आणि या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.